रात्री 12 वाजता होतं ग्रँड सेलिब्रेशन आणि झाली वाढदिवसाची सुरुवात। दिवसभर मज्जा मस्ती आणि संध्याकाळी मोठ्या क्लबमध्ये जाऊन केलेली जोरदार पार्टी, हॉटेलचं जेवण आणि हा झाला हॅपी बर्थडे टू मी। हा पिक्चर ब्लॉग बघण्यासाठी आला आहात तर तुमचा फार मोठा अपेक्षा भंग होत आहे मित्रांनो। नमस्कार मंडळी, ॲस्पिरंट एक्सप्लोरर चॅनलमध्ये स्वागत। तर इतक्या जणांनी केलेल्या कमेंट आणि एवढा अभूतपूर्व प्रतिसाद बघून कोणीच मागणी न केलेला घेऊन आली आहे मी माझा बर्थडे व्लॉग। आजच काय हो, पुण्यात अभ्यास करत असणाऱ्या कोणत्याही ॲस्पिरंटचा असा बर्थडे होत असेल का? करणारे करतही असतील, पण वाढणारे वय, MPSC आयोगाची अराजकता, रिझल्ट चुकलेले दिवस, परीक्षेची जाहिरात कधी येणार याची वाट बघत जात असलेले सध्याचे दिवस, हे सर्व बघून वाढदिवस असा जल्लोषात साजरा करण्याची किती जणांची मानसिकता असेल यावर प्रश्नचिन्ह उमटतं हे खरंच। पण तरी वर्षातून एकदा येणारा वाढदिवस कुछ तो सेलिब्रेशन बनना चाहिए। तर सकाळची सुरुवात झाली 7 वाजता। थोडं मागे जाऊया, रात्री 12 वाजता काय झालं ते बघूया। 12 वाजता केक आला खरा, पण रूममेट्स मात्र झोपून गेल्या। बिचारा केक रात्रभर वाट पाहत राहिला की बर्थडे गर्ल येऊन केक कट करणार, पण तीही मात्र झोपून गेलेली। सकाळी लवकर उठून जायचं होतं ना, कुठे? पेपरसाठी। प्रॅक्टिस पेपर होता क्लासमधला। पुण्यात राहताय आणि दगडूशेठचं दर्शन घेतल्याशिवाय वाढदिवसाची सुरुवात होते, काहीतरी चुकतंय। मग मी 7:15 वाजताच गणपतीच्या समोर जाऊन उभी राहिली। खरंच डोळ्याचं पार न फेडणारा हा गणपती। गणूला बघून मन प्रसन्न झालंच आणि त्यानेही मला शुभेच्छा दिल्या। माझ्या मनातल्या गोष्टी मी त्याला थोड्या सांगितल्या आणि आरतीचा आनंद घेतला। तर लगबग झाली माझी ती परीक्षेला पोहोचण्याची। 8 ते 10 GSचा पेपर आणि 10 ते 12 CSATचा पेपर। त्या क्लासवाल्यांनाही आजचाच मुहूर्त हा शुभ मुहूर्त वाटला असणार पेपर ठेवण्यासाठी। वाटेत जात असताना सूर्यनारायणही भेटले, त्यांनी दिलेल्या मला शुभेच्छा। पेपरमध्ये ब्रेक आला आणि मी गेली नाश्ता करण्यासाठी, माझ्या आवडीचे सुदाम्याचे पोहे। समोर बघा कोणाचं घर आहे, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या घरासमोर बसून पोहे खाण्याचा आनंद लुटला। जेव्हा पहिल्यांदा मी हे घर पाहिलं अगदी अंग शहारून आले होते। पुण्यातल्या प्रत्येक गल्लीत मात्र इतिहास लपलेला आहे, वाइब तो है इस शहर की। दोन्ही पेपर पार पाडून मी माझा घरी जाण्याचा रस्ता पकडला आणि आपल्या 12:30च्या वेळेला मात्र मी चुकवत नसते। 12:30ला मेसला जाऊन जेवण केलं आणि काय रात्रभर वाट बघणारा तरसून राहणारा केक, त्याला मी मेसमध्ये काकू आणि दीदी सोबत आणि बाकी माझ्या मेसच्या मैत्रिणींसोबत कट केलं। ज्या काकू रोज मला छान छान जेवण देतात दोन्ही वेळेस, त्यांना केक भरवतानाचा आनंद मात्र वेगळाच होता। संध्याकाळी थोडा निसर्गाचा आनंद घेण्यासाठी, थोडा मी टाइम घालवण्यासाठी भावासोबत गेली खडकवासला डॅमला। वाहणाऱ्या पाण्याकडे शांतपणे बसून थोडा विचार केला, थोडा माझा घडलेल्या जीवनाचा, सर्व गोष्टींची थोडी बेरीज वजाबाकी केली, सुखाचा गुणाकार आणि दुःखाचा भागाकार केला। हा विचार करत असतानाच मला सकाळी CSATच्या पेपरमधला एक उतारा आठवला। त्यात खूप सुंदर वाक्य होतं। बऱ्याच दिवसांनी CSATचे उतारे सोडवले, त्यात छान काहीतरी उतारा आला की मनाला फार आनंद होतो। त्यातील 2 ओळी तुम्हाला ऐकवते। तर लेखक सांगतात, जीवनात सुखाचे क्षण येतात, ते सूर्याच्या कोवळ्या किरणांसारखे सोनेरी व सतेज असतात। ते क्षणभर राहतात आणि नंतर कडक होतात, परंतु ज्यावेळी हे किरण कोवळे दिसतात त्यावेळी त्यांचे ते तेज, ते रम्य स्वरूप पाहून मनाला आल्हाद वाटतो, गंमत वाटते। नदीच्या खोल डोहात दगड टाकला की पाण्यावर तरंग उठतात, एकातून एक अशी वर्तुळं उठतात आणि पाहणाऱ्याला मोठी मजा वाटते। जंगलातल्या वाटेने जात असताना उन्हाच्या वेळी एखादा झरा दिसला की त्याचे पाणी पिताना केवढा आनंद होतो। ओढ्याच्या काठी भरगच्च जांभळांनी भरलेल्या झाडाची 4 जांभळे तोंडात टाकली किती किती गोड लागतात। जीवनामधील आनंदाचे क्षण हे असे असतात। किती सुंदर ओळी आहेत या, नाही? खरंच सकाळी पोहे खाताना त्यावर तो लिंबू पिळतानाचा आनंद असो की सगळ्यांकडून केक भरवतानाचा तो गोडवा, या आल्हाददायक वातावरणात बसून हे मक्याचे कणीस खाल्ले असो किंवा गरम गरम चहाचे घोट, खरा आनंद तर यातच दडलेला आहे, नाही का?
या सर्व आनंदाच्या वेळेसाठी मी देवाचे खरंच आभार मानते. आणि लोकांनी दिलेल्या कडू आठवणी किंवा त्यांनी दिलेल्या शिकवणी यांचेही आपण तितकेच आभार मानले पाहिजे. ते आम्ही मस्त जेवणासाठी गेलो. मोठा भाऊ असल्याचा खूप फायदा होतो. हवं ते हट्ट करता येतात आणि वाढदिवस असला की आपण काही पण हट्ट करू शकतो. अशा प्रकारे मी पुन्हा परतीचा प्रवास केला आणि माझ्या रूमला आली. शेवटी काय, लवकर रिझल्ट लागावे, फायनल लिस्टमध्ये नाव येऊन जॉईनिंगचे लेटर हाती यावे हीच एक सदिच्छा.